नमस्कार रसिक श्रोते हो. मराठी रहस्यकथा विश्वातील सध्याचं एक नावाजलेलं नाव म्हणजे लेखक सौरभ वागळे आणि त्यांची लोकप्रिय व्यक्तिरेखा डिटेक्टिव्ह अल्फा. आज मी तुमच्या समोर याच मालिकेतील एक रहस्यमय कथा घेऊन आले आहे. सर्वात आधी ही कथा अभिवाचित करण्याची संधी दिल्याबद्दल मी लेखक सौरभ वागळे यांचे आभार मानते. अल्फाची अचाट निरीक्षण शक्ती आणि त्याचा साथीदार प्रभवची साथ हे समीकरण जितकं रंजक आहे तितकीच आजची कथा गूढ आणि रोमांचक आहे. विशेषतः या कथेचा शेवट तुम्हाला नक्कीच थक्क करून सोडेल. तर ऐकूया डिटेक्टिव्ह अल्फा आणि लाल रंगाची डायरी. ही कथा मला अचानक आठवण्याचं कारण म्हणजे माझ्या शास्त्रीय प्रयोगांच्या नोंदींची डायरी संपली. म्हणून मी युनिव्हर्सिटीच्या जवळच्या शॉपमध्ये नवीन डायरी विकत घेण्यासाठी गेलो होतो. तिथे एकच डायरी शिल्लक होती जिचा रंग लाल होता. मी ती खरेदी केली खरी, पण त्या डायरीमुळे माझ्या मनात दडलेल्या कित्येक आठवणी उफाळून वरती आल्या. साधारण अशाच दिसणाऱ्या डायरीवर आधारलेले एक विलक्षण प्रकरण काही वर्षांपूर्वी माझा मित्र अल्फा याने आपल्या बुद्धिचातुर्याने सोडवलं होतं. आता ते प्रकरण घडून जवळपास 4-5 वर्ष लोटली. मी त्यानंतर भारत सोडला आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी आलो. डीप न्यूरल नेटवर्क वर सध्या माझं संशोधन सुरू आहे. मी स्वतःला अभ्यासात गुंतवून जगापासून दूर ठेवलं आणि तिकडे माझा मित्र अल्फा मात्र मुंबईत अधिकाधिक प्रसिद्धी मिळवत गेला. त्याच्या गुन्हे अन्वेषणाची पद्धत आणि अफलातून निरीक्षण निष्कर्ष क्षमता यांमुळे मुंबईच्या पोलीस आणि गुन्हेगार वर्तुळातही त्याचं नाव झालं होतं. आम्ही मुंबईत एकत्र असताना त्याने सोडवलेलं हे एक रोमांचक प्रकरण. उन्हाळ्याचे दिवस होते ते. आम्ही घामाने नुसते निथळत होतो. दिवसातून किमान 2दा आंघोळ करण्याची गरज भासू लागली होती. मी बहुतेक वेळ अल्फाच्या फ्लॅटवरच असायचो. तो एकटाच राहत होता आणि माझ्या कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मीही हॉस्टेलवर एकटाच होतो. अल्फा दिवसभर त्याच्या फॉरेन्सिकच्या कामात व्यस्त असायचा आणि मी काहीतरी पुस्तक उघडून वाचत बसायचो. मग संध्याकाळी पवई तलावावर आम्ही फिरायला जायचो. आयुष्य अगदी निवांत सुरू होतं. त्या दिवशी आम्ही नित्यक्रमात खंड पाडून सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडलो होतो. सकाळचे 7 वाजले होते आणि सूर्याची कोवळी किरणं हळूहळू तलावाच्या पाण्यावर चमकायला लागली होती. बरेच मध्यमवयीन पुरुष आणि स्त्रिया रपेट मारण्यासाठी तलावाभोवती गार्डनमध्ये आल्या होत्या. त्यात काही वृद्ध होते, काही जॉगिंग करणारे तरुणही होते. सकाळी फिरायला जायची संकल्पना माझीच. अल्फाने लवकर उठताना किरकिर केली होती, पण आता तो अगदी समाधानी आणि ताजा तवाना दिसत होता. आपण रोजच सकाळी फिरायला यायचं का प्रभू? त्याने मला विचारलं. संध्याकाळीही इकडे छान वाटतं खरं, पण त्याची तुलना सकाळच्या फ्रेश वातावरणाशी होऊ शकत नाही. यावेळी गाड्यांची वर्दळ नाही, प्रदूषण नाही, लोकांची गर्दी नाही. सगळं कसं मोकळं मोकळं वाटतं. मीही कधीपासून हेच सांगतोय, पण तू ऐकशील तर खरं, मी म्हणालो. तुला ठाऊक आहे की मी काही मॉर्निंग पर्सन नाहीये. जोपर्यंत जीवन मरणाचा प्रश्न नाही तोपर्यंत मी काही सकाळी लवकर उठणार नाही. यावेळी घरातून बाहेर पडल्यावर छान वाटतं हे जरी खरं असलं तरी बेडवरून उठण्याचं धैर्य माझ्यात नाही बुवा. ते ऐकून मी हसलो. सध्या अल्फाच्या हातात आव्हानात्मक अशा कोणत्याच केसेस नव्हत्या, त्यामुळे तो चांगला सुस्तावलेला होता. पण त्याने पूर्वी काम केलेल्या काही प्रकरणात तो सलग 3-3 दिवस न झोपलेला मी पाहिला आहे. त्यामुळे मी त्याला आळशी हे लेबल चिकटवू शकलो नाही. मी म्हणालो, तुझ्यात ते धैर्य आणण्यासाठी मला एखादी केस तुझ्या पुढ्यात आणून टाकावी लागेल. अवश्य. अशा निष्क्रियतेच्या काळात बुद्धीला चालना देणारं काहीतरी तू आणू शकलास तर मी तुझा ऋणी राहील.
आता माझ्या लक्षात येत आहे की शेरलॉक होम्सकडे केसेस नसताना तो तब्बल महिनाभर घरात का लोळत पडायचा. तल्लख बुद्धीची होणारी ही कुचंबणाच नाही का? शेरलॉक होम्सचा आदर्श घेऊन हाही घरात महिनाभर लोळत पडू नये अशी मी मनोमन प्रार्थना केली. तशी अल्फाची स्वतःची फॉरेन्सिक लॅब होती आणि तिथे भरपूर कामं यायची, पण त्याच्या बुद्धीला साजेसं काम येत नाही म्हणून तो कंटाळला होता. पण ते काम अगदी काही क्षणातच आमच्या समोर स्वतःहून येणार होतं याची त्यावेळी मला कल्पना नव्हती. तलावाच्या भोवती आमची एक फेरी झाली आणि आम्ही पुन्हा मागे वळालो. आमच्या समोरून संत गतीने चालणाऱ्या एका माणसामुळे आमच्याही चालण्याचा वेग कमी झाला होता. अखेर आम्ही वेगाने चालत त्याला पार केलं. तलावाचा अर्धा फेरा झाला आणि अचानक माझ्या नकळत अल्फा जागीच थांबला. मी काही पावलं पुढं गेलो आणि अल्फा माझ्यासोबत नाही हे लक्षात येताच मागे वळालो. तलावाभोवतीच्या जॉगिंग ट्रॅकवर दोन्ही बाजूला बॉक्सवूडच्या झुडपांची लागवड केलेली होती. त्यांतील एका झुडपाजवळ अल्फा वाकला होता आणि त्याच्या मुळाशी पाहत होता. मी पुन्हा मागे गेलो आणि तो काय पाहतोय ते पाहिलं. त्या झुडपांच्या गर्द हिरव्या पानांच्या आत एक लाल रंगाची वस्तू लपलेली दिसत होती. अल्फाने रुमाल हातात घेऊन अलगद ती वस्तू बाहेर काढली. ती एक मध्यम आकाराची डायरी होती. फारशी नवीही नव्हती आणि जुनीही नव्हती. अल्फाने कुतूहलाने तिची पानं पलटली. डायरीच्या पहिल्या पानावर कदाचित मालकाचं नाव असावं, पण दुर्दैवाने ते फाडून टाकण्यात आलं होतं. आतल्या पानांवर त्याची ओळख पटवणारी कोणतीही माहिती त्यावर लिहिलेली नव्हती. प्रत्येक पानावर जमा खर्च लिहिल्याप्रमाणे एकाखाली एक अशा संख्या लिहिल्या होत्या आणि खाली त्यांची बेरीज वजाबाकी करून उरलेली रक्कम लिहिली होती. प्रत्येक तारखेला एक पान याप्रमाणे जवळजवळ अर्धी डायरी जमा खर्चाने भरली होती. उरलेली अर्धी रिकामी होती. शेवटचं पान देखील फाडण्यात आलं होतं. अल्फाने माझ्याकडे पाहिलं. काय वाटतंय? त्याने विचारलं. या डायरीत तू बुद्धीला आव्हान देणारं प्रकरण शोधतो आहेस का? मी थोडे अविश्वासाने विचारलं. वाय नॉट? या डायरीचं पहिलं आणि शेवटचं पान हेतुपूर्वक फाडण्यात आलं आहे. म्हणजे कोणाला तरी या डायरीचा मालक कोण आहे आणि त्याने शेवटच्या पानावर काय लिहिलं होतं हे जगापासून लपवून ठेवायचं आहे. असं का? त्यात काय गुपित होतं ज्यामुळे तीच 2 पानं फाडून उरलेली डायरी फेकून देण्यात आली? हे जाणून घेणं रंजक ठरेल असं वाटत नाही का तुला? मी खांदे उडवले. अल्फाची अंतःप्रेरणा सॉलिड होती हे ठाऊक असून सुद्धा मी या डायरीबद्दल फारसा आशावादी नव्हतो. तरीही मी म्हणालो, तुला जर तसं वाटत असेल तर ती घे डायरी सोबत. पण अल्फा माझ्या परवानगीसाठी थोडीच थांबणार होता. त्याने माझं बोलणं संपण्याआधीच डायरी खिशात टाकली होती. तो उठला आणि म्हणाला, असं दिसतंय की खरोखरच सकाळी लवकर उठण्याचं कारण तुम्हाला मिळवून दिलंस. घरी आल्यावर बराच वेळ अल्फा त्या डायरीचं निरीक्षण करत राहिला. मग त्याने ती डायरी पलीकडेच असलेल्या त्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये नेली. तेवढ्या वेळात मी छान आंघोळ करून आलो आणि अल्फाच्या लॅबमध्ये जाऊन त्याच्या शेजारी बसलो. त्याच्या हालचालींवरून त्याने काहीतरी शोधून काढलंय हे मी ओळखलं. या डायरीच्या पहिल्या आणि शेवटच्या पानावर काय मजकूर लिहिला होता ते मी शोधून काढलंय. मी काही विचारण्याआधीच अल्फाने मला बातमी दिली, जे फार क्वचितच घडायचं. एरवी त्याची निरीक्षणे जाणून घ्यायला मलाच त्याच्या मागे टुमणं लावावं लागायचं. त्यामुळे दुहेरी आश्चर्याने मी भुवया उंचावल्या. एवढ्यात? मी म्हणालो. आम्ही घरी पोहोचून जेमतेम अर्धा तास झाला होता. होय. कसं ते आत्ता विचारू नकोस. वाढलेल्या पानाच्या मागच्या पानावर थोडी प्रक्रिया केली की तो मजकूर आपोआप स्वतःला प्रकट करतो. पहिल्या पानावर केवळ एक नाव लिहिलं होतं, जे डायरीच्या मालकाचंच असावं असं आपण गृहीत धरू. ते नाव आहे सोपान खर्डे. या नावाखेरीज इतर काहीच माहिती नसल्यामुळे या व्यक्तीला शोधणं थोडं कठीण जाणार आहे. त्यानंतर शेवटच्या पानाकडे जाऊ. तिथं मात्र विलक्षण असं काहीतरी लिहिलेलं मला आढळलंय. काय लिहिलं होतं? मी उत्सुकतेने विचारलं.
त्यावर 5 ओळींवर एक एक असे असंबद्ध वाटणारे काही शब्द आणि अंक लिहिलेले होते. ते मी या कागदावर उतरवलेले आहेत. हे पहा. मी अल्फाने पुढे सरकवलेला कागद पाहिला. त्यावर खाली लिहिलेला मजकूर एकाखाली एक असा लिहिला होता. कोहिनूर, 28, ठाणे, तिरळ्या डोळ्यांचा मनुष्य, खून. त्यातला शेवटचा शब्द वाचताच मी अल्फाकडे पाहिलं. अल्फाच्या डोळ्यात पुन्हा तोच सळसळता उत्साह दाटून आला होता. तो मला म्हणाला, पाहिलंस, शेवटचा शब्द आहे खून. म्हणजे हा मजकूर एखाद्या गुन्ह्याशी निगडीत असू शकतो हे आता स्पष्टच झालं आहे, नाही का? डायरीचं पहिलं आणि शेवटचं पान फाडण्याचा हाच हेतू असणार. शेवटच्या पानावर खुनाच्या बाबतीत लिहिलेला मजकूर नष्ट व्हावा आणि ते लिहिणाऱ्या डायरीच्या मालकाचं नावही नष्ट व्हावं. पण हे करणाऱ्याने फार काळजी घेतलेली दिसत नाही. मागच्या पानावरून फाडलेल्या पानावरचा मजकूर उघडकीस येईल याचा त्याने विचार केला नसेल. मी म्हणालो, ही डायरी डिटेक्टिव्ह अल्फाच्या हाती पडेल हे त्याला ठाऊक नव्हतं ना. अल्फा डोळे मिचकवत म्हणाला आणि मी हसलो. डायरीचा मालक सोपान खर्डे याच्याबद्दल काही तर्क लावता येईल का? मी विचारलं. थोडाफार तर्क आपण लढवू शकतो. अल्फाने डायरीची पानं पलटली आणि जमा खर्चाचं एक पान उघडलं. या संख्या पहा. एका बाजूला वरून खालपर्यंत प्रत्येक ओळींवर एक अशा संख्या लिहिल्या आहेत. त्यांची बेरीज खाली लिहिलेली आहे. त्यांच्या समोर दुसऱ्या बाजूला आणखीन काही संख्या आहेत. त्यांची बेरीज खाली लिहिली आहे. डाव्या बाजूच्या संख्या जास्त आहेत, तर उजव्या बाजूच्या संख्या जेमतेम 2-4च आहेत. पानाच्या सर्वात तळाशी डाव्या बाजूच्या बेरजेतून उजव्या बाजूची बेरीज वजा करून एक अंतिम संख्या लिहिली आहे आणि तिच्या भोवती गोल केला आहे. आता मला सांग, याचा अर्थ काय होऊ शकतो? अल्फाचं बोलणं पचवायला आणि त्याचा अर्थबोध करायला मला काही क्षण द्यावे लागले. मी तो दर्शवित होता ते पान आणि त्यावरच्या संख्या पाहिल्या. मला तर काहीच कळत नाही बुवा. अखेर मी हार पत्करली. त्यावर स्मित करून अल्फा म्हणाला, सोपं आहे. डाव्या बाजूच्या संख्या भरपूर आहेत, उजव्या बाजूच्या संख्या थोडक्या आहेत. कदाचित डाव्या बाजूच्या संख्या म्हणजे या माणसाची प्रत्येक दिवसाची कमाई असेल. उजव्या बाजूच्या संख्या म्हणजे त्याचा दिवसाचा खर्च असेल. पानाच्या तळाशी त्याने एकूण कमाईतून खर्च वजा केलेला आहे आणि दिवसाची मिळकत लिहून ठेवून त्याने गोल केलेला आहे. मी सहमती दर्शक मान हलवली. खरोखरच इतकी सोपी गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही असं मला क्षणभर वाटलं. आता डाव्या बाजूला लिहिलेली कमाई पहा. 120, 77, 256, 412, 65. या सगळ्या संख्या म्हणजे डायरीच्या मालकाला म्हणजे सोपानला मिळत असलेली रक्कम आहे. आता मला सांग, असा कोणता धंदा आहे जिथं दिवसातून 15-20 वेळा कमाई होते आणि कमाईची रक्कम 50 रुपये ते 500च्या दरम्यान असते? मी जरा डोकं खाजवलं. पानपट्टीवाला? नाही, त्याची कमाई 20-50 रुपयांच्या दरम्यान असते. पाणीपुरीवाला? त्याचंही तसंच. एखादा किराणा दुकानदार? असू शकतं, पण किराणा दुकानदाराला दिवसातून 10-15 गिराईकं फार कमी वाटतात. मग रिक्षावाला? बरोबर, रिक्षावाला असणार. मी माझे विचार अल्फाला बोलून दाखवले तेव्हा तो प्रोत्साहनपर हसला. बरोबर ओळखलंस, रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला या जमा खर्चाच्या हिशोबात अगदी परफेक्ट बसतो. एकेका दिवसांच्या सगळ्या भाड्यांची ही कमाई आहे. शेवटी या तर्काला बळकटी आणणारी अजून एक गोष्ट म्हणजे उजव्या बाजूला खर्चाचा रकाना पहा. दररोज त्यात 500 किंवा 1000 रुपयांचा खर्च लिहिलेला आहे आणि तो सगळ्याच्या सगळ्या पानांवर दिसतो. कदाचित तो दर दिवसाच्या पेट्रोल किंवा CNGचा असेल. म्हणजे डायरीचा मालक रिक्षा किंवा टॅक्सी ड्रायव्हर आहे हे आपण जवळपास नक्की करू शकतो. अल्फाने माझ्या तर्कावर शिक्कामोर्तब केल्यामुळे मी खुश झालो.
म्हणजे आपण टॅक्सी किंवा रिक्षाचालक संघटनांना संपर्क साधून या माणसाला शोधू शकतो, मी म्हणालो. करेक्ट. पाहिलंस? फारसं अवघड नव्हतं हे, नाही का? अल्फा म्हणाला. आता मी एक काम करतो. माझ्या ओळखीच्या काही डिटेक्टिव्ह एजन्सीज आहेत, त्यांना या कामाला लावतो. शिवाय फावल्या वेळात आपणही बाहेर पडू. कुठे ना कुठेतरी हा सोपान खर्डे सापडेलच. अल्फा, आपल्याला पोलिसांना कळवायला हवं का? कारण शेवटच्या पानावर खून हा शब्द लिहिला आहे. कदाचित हे प्रकरण म्हणजे एखाद्या भयंकर कटाचा भाग असेल. पोलिसांना कळवायला अडचण नाही रे, पण केवळ एखाद्या बेवारस डायरीवर खून हा शब्द लिहिलाय, त्या उपर ते लिहिलेलं पानही फाडलंय. अशा क्षुल्लक गोष्टीकडे पोलीस लक्ष देतील असं मला वाटत नाही. तरीही मी माझ्या ओळखीच्या इन्स्पेक्टर लोकांना मेसेज पाठवून ठेवतो. एखादा रिकामा असेल तर घेईल शोध. मी मान डोलावली. अल्फाने ती डायरी मिटून सुरक्षितपणे त्याच्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली आणि तो आवरायला गेला. मी बराच वेळ या संपूर्ण प्रकरणावर विचार करीत राहिलो. पुढच्या 2-3 दिवसांत अल्फाने सोपान खर्डेच्या शोधाचा भरपूर पाठपुरावा केला. त्याने त्याच्या इंटेलिजन्स नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या डिटेक्टिव्ह एजन्सीजना मुंबईतल्या सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडे कसून चौकशी करण्यास सांगितली. मी सुचवलं की कदाचित सोपान हा ऑनलाईन टॅक्सी ॲपच्याद्वारे टॅक्सी किंवा रिक्षा चालवत असेल, पण अल्फाने ती शक्यता फेटाळून लावली. ऑनलाईन टॅक्सी वापरणाऱ्यांना सगळा जमा खर्च मोबाईलवरच दिसत असणार, त्यासाठी डायरीची गरज लागणार नाही असं त्याचं म्हणणं पडलं. या तर्काला पाठबळ म्हणून आणखीन एक माहिती अल्फाने मला पुरवली. ती म्हणजे हा सोपान खर्डे कोणत्याच सोशल मीडियावर उपलब्ध नव्हता. फेसबुकवर त्याला 3-4 सोपान खर्डे मिळाले, पण त्यातला कोणीच ड्रायव्हर नव्हता. अल्फा मला म्हणाला, ज्याचं साधं फेसबुक अकाउंट नाही असा माणूस ओला, उबर वा तत्सम ॲप वापरून आपली टॅक्सी चालवत असेल असं तुला वाटतं का? मला त्याला दुजोरा देण्यावाचून काही पर्यायच नव्हता. आमच्या शोधाशोधी दरम्यान मी अल्फाला विचारलं, अल्फा, डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलेल्या शब्दांचा अर्थ काय असेल असं तुला वाटतं? कोहिनूर, ठाणे, 28, तिरळ्या डोळ्यांचा मनुष्य, हे सगळं कशाशी संबंधित असावं? मलाही ते निश्चितपणे सांगता येणार नाही, पण त्याबद्दल मी काही आडाखे बांधून ठेवले आहेत. अल्फा नेहमीप्रमाणे छुपे पत्ते उलगडल्याच्या आवेशात म्हणाला. सोपान हा रिक्षा किंवा टॅक्सी चालक होता. अशा लोकांचं गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे बारीक लक्ष असतं. कोण कसं आहे, काय बोलतंय, कुठे जातंय, हे सगळं ते पुढच्या सीटवर बसल्या बसल्या टिपत असतात. कदाचित या सोपान खर्डेच्या टॅक्सीत एखादा पॅसेंजर बसला असेल, ज्याचं वागणं संशयास्पद असेल. तो फोनवर किंवा त्याच्या सहप्रवाशासोबत बोलता बोलता कसला तरी गंभीर गुन्ह्याचा कट आखत असेल. त्याचं बोलणं सोपाननं ऐकलं आणि तो सटपटला. त्या माणसाच्या बोलण्यातून निश्चितपणे खून हा शब्द आला असणार. त्यामुळे सोपान सावध झाला. पण कदाचित त्याने वर करणी आपण घाबरल्याचं दाखवलं नाही. त्याने पॅसेंजरला इप्सित स्थळी सोडलं आणि पटकन खिशातून स्वतःची डायरी काढली. त्याने शेवटच्या पानावर त्या माणसाच्या संभाषणातील जे आठवतील ते शब्द लिहून काढले. कोहिनूर, 28, ठाणे, खून, हे तेच शब्द असणार. आणि कदाचित हे सगळं बोलणारा पॅसेंजर डोळ्याने तिरळा असणार. म्हणून सोपानने केवळ तिरळ्या डोळ्यांचा माणूस एवढंच लिहिलं. त्याखेरीज त्या माणसाबद्दल आणखीन काही त्याला माहीत झालं नसणार. अल्फाचं स्पष्टीकरण मला अतिशय संयुक्तिक वाटलं. सोपान खर्डेनं कुणासंबंधी कुठं ऐकलं असेल, तर ते स्वतःच्या टॅक्सीमध्येच एखाद्या पॅसेंजरकडून ऐकलं असणार होतं. अल्फा पुढे म्हणाला, मला वाटतं की 18 मे या तारखेला सोपानच्या गाडीत कोण कोण पॅसेंजर बसले होते हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरणार आहे. कारण त्यातलाच एक हा तिरळ्या डोळ्यांचा मनुष्य आहे. मी काही क्षण आवासून अल्फाकडे पाहत राहिलो. 18 मे? त्याच दिवशी तिरळ्या माणूस सोपानच्या गाडीत बसला असेल, हे तू एवढ्या खात्रीशीरपणे कसं काय सांगू शकतोस? प्रभू, माझ्या मित्रा, अल्फा आता माझ्या कमकुवत विचारशक्तीवर काहीतरी टिप्पणी करणार हे उघड होतं.
सोपानची डायरी तू नीट पाहिली असतीस तर तू हा प्रश्न मला विचारला नसतास. ती डायरी अर्धीच भरली आहे. बरोबर. सोपानने शेवटचा जमा खर्च 17 मे या तारखेला लिहिला आहे. त्यानंतर त्याने तिचं पान फाडून डायरी फेकून दिली. म्हणजे 18 मेच्या दिवशी असं काहीतरी घडलं ज्यामुळे सोपानला पुढे काही लिहिता आलं नाही आणि त्याने ती डायरी फेकून दिली. आणि ती घटना म्हणजे अर्थातच तिरळ्या डोळ्यांचा मनुष्य त्याच्या गाडीत बसणं हीच असणार. त्यानं त्या माणसाला कुणाबद्दल काहीतरी बोलताना ऐकलं. ते शब्द डायरीत लिहिले आणि पान फाडून डायरी फेकून दिली. मी अल्फाच्या तर्काला दाद दिली. आजची तारीख 21 मे होती. म्हणजे 3 दिवसांपूर्वी सोपाने कोणकोणते पॅसेंजर घेतले हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आणि त्याही आधी सर्वात महत्वाचं म्हणजे मुळात या सोपान खर्डेचा पत्ता लावायचा होता. सगळं झालं तरीही एक प्रश्न माझ्या मनात घर करून बसला होताच. मी तो अल्फाला विचारला, अल्फा, मला एक सांग, सोपानने मुळात त्याच्या डायरीचं पहिलं आणि शेवटचं पान फाडून डायरी फेकूनच का दिली? ती घेऊन तो थेट पोलिसांकडे जाऊ शकला असता. डायरी फेकून देण्याचं काहीच कारण नव्हतं. व्हेरी गुड प्रभू, मीही कधीपासून याचाच विचार करतोय, अल्फा म्हणाला. सोपानने पान फाडून डायरी फेकून का दिली? तो पोलिसांकडे गेला की नाही? फाडलेल्या पानांचं आणि त्यावर लिहिलेल्या मजकुराचं काय झालं? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. मला वाटतं जेव्हा सोपानचा पत्ता लागेल तेव्हा सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील, नाही का? अल्फाने मला काही उत्तर दिलं नाही. तो केवळ विचार करीत राहिला. अखेर आणखीन 1-2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला सोपान खर्डे नावाच्या ड्रायव्हरचा पत्ता सापडला. सायन टॅक्सी चालक संघटनेचा तो सभासद होता आणि सायन वेस्ट भागातील एका बोळाबोळांनी भरलेल्या गल्लीत तो राहत होता. अल्फाला ही माहिती मिळताच आम्ही तात्काळ घरातून बाहेर पडलो. अल्फाने त्याच्या वडिलांची बुलेट डागडुजी करून पळवण्यायोग्य बनवून घेतली होती. त्याने गाडीला किक दिली आणि सर्वांचं लक्ष वेधणारा गडगडाट करीत आम्ही सायनच्या दिशेने निघालो. संध्याकाळची वेळ होती. अंधार पडायला आला होता. रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक होतं, पण त्यातून मार्ग कसा काढायचा हे अल्फाला चांगलंच ठाऊक होतं. अर्ध्या तासात आम्ही आम्हाला मिळालेल्या पत्त्यावर पोहोचलो. अल्फाने बोळाच्या बाहेरच गाडी उभी केली आणि आम्ही पायीच सोपानच्या घराकडे निघालो. बोळाच्या तोंडाशी लोकांनी बरीच गर्दी करून वाट बंद केली होती. आम्ही काय झालंय हे पाहायला पुढे सरकलो आणि गर्दीतून वाट काढली. समोर एका घराला पोलिसांनी सील केलं होतं आणि 1-2 कॉन्स्टेबल लोकांना मागे हटवण्याचा प्रयत्न करीत होते. अल्फाने पुढे जाऊन एका कॉन्स्टेबलला विचारलं, काय हो, काय झालं इथे? खून झालाय, मागे व्हा तुम्ही, मागे व्हा. तो कॉन्स्टेबल ओरडला. कोणाचा खून झालाय? अल्फाने विचारलं. ते तुम्हाला कशाला पाहिजे? कॉन्स्टेबलने विचारलं. मी इथे एका केसचा तपास करायला आलो आहे. सोपान खर्डे नावाच्या माणसाला भेटायचं आहे. तो याच गल्लीत राहतो. अल्फा उत्तरला. सोपान खर्डे? काय सांगता? कॉन्स्टेबलच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं. अहो, सोपान खर्डेचाच खून झालाय. आम्ही सुन्न होऊन एकमेकांकडे पाहतच राहिलो. काही वेळ मी गर्दीतच उभा राहिलो. अल्फा कॉन्स्टेबलला विचारून तिथल्या इन्चार्ज इन्स्पेक्टरला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. तो बॅरिकेड्स पाशी जाऊन काही वेळ उभा राहिला, पण तिथल्या हवालदाराने त्याला आत सोडलं नाही. तो त्याच्याशी काही वेळ बोलला, मग मला जवळ बोलावून म्हणाला, तू आणखीन थोडा वेळ इथेच थांबू शकशील का? या केसचा इन्चार्ज एक नवीन इन्स्पेक्टर आहे जो माझ्या ओळखीचा नाही. त्यामुळे क्राईम सीनची तपासणी करणं मला शक्य होत नाहीये. पण फॉरेन्सिक टीम मध्ये दीक्षित म्हणून एक जण आहे जो माझा चांगला मित्र आहे. त्याच्याकडून मी बरीच माहिती काढू शकतो, पण थोडा वेळ लागेल. हरकत नाही, मी इथे बसून तुझी वाट पाहतो. ओके, मी थोड्या वेळातच आलो, असं म्हणून तो वळून पुन्हा आत निघून गेला. मी तिथेच टंगळ मंगळ करीत राहिलो. आता तिथे जमलेल्या लोकांच्यातला उत्साह कमी होऊ लागला होता. शिवाय अंधार पडून बराच वेळ झाल्याने लोक हळूहळू आपापल्या घरी परतायला लागली होती. पोलिसांच्या गाड्याही एक एक करून निघून गेल्या होत्या. साधारण तासभर मी डासांच्या सानिध्यात काढला.
आणि अखेर अल्फा हात झटकत बाहेर येताना मला दिसला. त्याने त्याच्या मागोमाग आलेल्या काही लोकांशी हात मिळवला आणि तो माझ्यापाशी आला. सॉरी, तुला खूप वेळ वाट पाहायला लावली, तो म्हणाला. मला जर डेंग्यू झाला तर त्याला पूर्णतः तू जबाबदार असणार आहेस, लक्षात ठेव, मी वैतागलेल्या सुरात म्हणालो. आणि आता लवकर इथून बाहेर पडून मला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन चल, मला सनकून भूक लागलीये. अल्फा हसला. त्याने मान डोलावली आणि तो बुलेटवर स्वार झाला. किक मारून आम्ही तिथून बाहेर पडलो ते जवळच्याच एका टॉप रेटेड हॉटेलपाशी जाऊन थांबलो. कोपऱ्यातील एक टेबल पकडून आम्ही बसलो. स्टार्टरच्या कबाबचा पीस जेव्हा तोंडात गेला तेव्हा कुठे मला चर्चा करण्याचा उत्साह आला. तर मी सुरुवातीपासून मला जे ठाऊक झालं ते सांगतो, अल्फा म्हणाला. मी मृत सोपान खर्डेबद्दल थोडी माहिती जमवली. ती अशी की तो आणि त्याची म्हातारी आई असे दोघेच त्या घरात राहत होते. सोपान सर्वसामान्य ड्रायव्हर होता, जो रोज भाडी करून आपलं पोट भरायचा. त्याची एक विशिष्ट गोष्ट म्हणजे तो रात्रीही टॅक्सी चालवायचा. रात्री 9ला जेवून तो बाहेर पडायचा. ते पहाटे 3-4 पर्यंत ड्रायव्हिंग करायचा. मग घरी येऊन झोपायचा ते थेट दुपारी 12 वाजता उठायचा. सोपानच्या घरी रखमा नावाची एक मोलकरीण धुण्या भांड्याला यायची. तिने ही सर्व माहिती सांगितली. ती म्हणाली की सोपानचा कोणालाही त्रास नव्हता आणि त्याचे कोणी शत्रू देखील नव्हते. तो पगार वेळच्या वेळी द्यायचा, त्यामुळे तिचीही काही तक्रार नव्हती. अल्फाने पुढची ऑर्डर दिली आणि पुन्हा माझ्याकडे वळून तो म्हणाला, आता खून घडला तो वृत्तांत ऐक. मला एका कॉन्स्टेबलकडून ही सगळी माहिती मिळाली. डेड बॉडी सर्वप्रथम या रखमालाच सापडली आहे. तिने जबाबात सांगितलं की नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ती सोपानच्या घरी गेली होती. घरात 2 दाटीवाटीच्या खोल्या आणि तेवढंच लहान स्वयंपाकघर आहे. रखमाने दार उघडलं तेव्हा तिला खोलीतील पलंगावर सोपानची म्हातारी आई हातपाय बांधलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या तोंडात बोळा कोंबण्यात आला होता आणि बहुधा ती बेशुद्ध पडली होती. ते पाहून रखमा घाबरली. तिला वाटलं की घरात चोरी झालीये. तिने पटकन म्हातारीला मोकळं केलं आणि सोपानला हाक दिली, पण आतून काहीच उत्तर आलं नाही. मग तिने आत जाऊन पाहिलं तर सोपान पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ते पाहून ती ओरडत बाहेर आली तेव्हा तिला रस्त्यावरून जाणारा श्याम नावाचा एक मनुष्य भेटला. हा श्याम पलीकडच्या गल्लीतच राहतो. त्यानं घरात जाऊन खरंच रखमा म्हणतेय तसं घडलंय याची खात्री करून घेतली आणि मग पोलिसांना फोन लावला. हा श्याम सोपानला फारसा ओळखत नाही. रखमाही या भागात राहत नाही आणि दिवसातून 2दा धुणी भांडी केली की पुन्हा सोपानच्या घरी जात नाही. त्यामुळे सोपानबद्दल किंवा त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल तिला जास्त काही ठाऊक असण्याचं कारण नाही. त्यामुळे त्या दोघांकडून पोलिसांना इतकीच माहिती मिळाली. सोपानच्या आईला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय, पण तिची दृष्टी अधू आहे आणि तिला ऐकूही कमी येतं. शिवाय ती अजूनही धक्क्यातून सावरलेली नाही, त्यामुळे तिच्याकडून कोणत्याच माहितीची अपेक्षा नाही. आता फॉरेन्सिक टीमकडून मला काय कळालंय ते सांगतो. खुनाची वेळ पहाटे 4 ते 6च्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. खून गळा चिरल्याने झालेल्या रक्तस्रावामुळे झालेला आहे. खुनात एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग संभव आहे, कारण फॉरेन्सिक टीमला अनेक फिंगरप्रिंट्स मिळालेले आहेत. त्यातले कोणते सोपानच्या घरात जमलेल्या लोकांचे आणि कोणते गुन्हेगाराचे हे शोधणं थोडं कठीण आहे. पण मलाही असंच वाटतं की किमान 2 जण या खुनात सामील असावेत, कारण बाहेर झोपलेल्या म्हातारीला बांधणं आणि यात सोपानचं खून करणं हे एकट्याला शक्य होणार नाही. मर्डर वेपनही मिळालेलं नाही. कदाचित गुन्हेगार ते सोबत घेऊन गेलेले असावेत. आता इतक्या दाटीवाटीच्या वस्तीत कोणालाही न कळता गुन्हेगारांनी खून केला कसा? माझा अंदाज असा आहे की सोपानच्या आईच्या अधोदृष्टीमुळे तिला गप्प बसवणं त्यांना सोपं होतं. तिला काही कळायच्या आधीच तिचं तोंड बंद केलं गेलं असणार. सोपानकडून प्रतिकार करण्याची शक्यता होती, पण माझ्या मते तो दारूच्या नशेत होता आणि अर्धवट शुद्धीत होता. त्यामुळे तो जागा व्हायच्या आतच त्याचा गळा चिरला गेला. गुन्हेगारांना पाहणारा साक्षीदार अजून तरी समोर आलेला नाही. शिवाय या भागात ट्रॅफिक कॅमेरे नाहीत,
त्यामुळे खुनी लोकांचा तातडीने छडा लावणं कठीण जाणार आहे. याखेरीज मीही सोपानच्या घराची स्वतः तपासणी केली. तिथे फारशा काही खाणाखुणा मिळाल्या नाहीत. फक्त हे मिळालंय, सोपानचा मोबाईल गायब आहे. फोन ट्राय केला तेव्हा स्विच ऑफ सांगतो आहे. अल्फाने एक कागदाचा तुकडा मला दाखवला. ते एक पार्किंग तिकीट होतं. मी त्यावरचं नाव वाचलं. हॉटेल अशोका इन या हॉटेलचं पार्किंग तिकीट आहे हे. कुठे आहे हे हॉटेल? मी विचारलं. मी मॅपवर शोधलं. मलबार हिल या भागात आहे. 5 स्टार हॉटेल आहे. अल्फा म्हणाला. पण यावर तारीख वार काहीच नाही. यावरून आपल्याला काय कळणार? मी विचारलं. ठाऊक नाही. कदाचित सोपान एखाद्या श्रीमंत पॅसेंजरला घेऊन तिथे गेला असेल आणि ज्या अर्थी त्याने पार्किंग तिकीट काढलं त्या अर्थी तो त्या पॅसेंजरचं काम होईपर्यंत तिथं वाट पाहत थांबला असणार. मग काम झाल्यावर पुन्हा त्या पॅसेंजरला घेऊन पुढे कुठेतरी गेला असेल. अल्फा म्हणाला. यातून काय निघेल हे मला ठाऊक नाही, पण या हॉटेलला जाऊन एकदा चौकशी करायला हवी असं मला वाटतं. हरकत नाही, चौकशी करण्यात काहीच नुकसान नाही, मी म्हणालो. आता आपण या हकीकतीच्या धक्कादायक भागाकडे वळू, अल्फा म्हणाला. मी डोळे विस्फारले आणि खुर्चीवर पुढे सरकून ऐकू लागलो. मी सोपानच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यात त्याच्या वह्या आणि लिखाणातील इतर कागदपत्र होती. मी त्यातील सोपानचं हस्ताक्षर पाहिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आपल्याला मिळालेल्या डायरीतील हस्ताक्षराशी मुळीच मॅच होत नाहीये. हे ऐकून मला धक्काच बसला. काय? मी जवळपास ओरडलोच. होय, सोपानच्या अक्षराची शैली आपल्या जवळील डायरीपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. याचाच अर्थ आपल्याला मिळालेली डायरी ही सोपानची नाहीये. बापरे, ही काय भानगड आहे? मला काही सुचेनासच झालं होतं. मग आपण चुकीच्या सोपान खर्डेच्या मागे लागलोय का? मला तसं वाटत नाही. पेशानं टॅक्सी ड्रायव्हर असलेले किती सोपान खर्डे मुंबईत असतील असं तुला वाटतं? अल्फा म्हणाला. तरीही दुसरा एखादा ड्रायव्हर अस्तित्वात आहे ज्याचं नाव सोपान खर्डे आहे असं क्षणभर गृहीत धरलं तरी एक प्रश्न उरतोच. या सोपान खर्डेचा खून का झाला? कोणी केला? आपल्याला त्या नावाची डायरी मिळणं, आपण त्याचा शोध घेणं आणि ज्या दिवशी आपल्याला त्याचा पत्ता लागतो त्याच दिवशी त्याचा खून होणं, हा सगळा निव्वळ योगायोग समजावा का? नाही प्रभू, आपल्याला हवा असणारा सोपान खर्डे म्हणजे हाच आहे. पण मग त्या डायरीचं काय? पण दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीने त्याच्या नावाने डायरी लिहून तिचं पान फाडून फेकणं हे विचित्र वाटत नाही का तुला? असं कोणी का करेल? खरंच, असं कोणी का करेल? अल्फा स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला. असं कोणी का करेल या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आता आपलं ध्येय आहे. आम्ही पुढे काही न बोलता जेवण केलं. आम्ही दोघीही विचारांत हरवून गेलो होतो. आता या प्रकरणाने मोठं चमत्कारिक वळण घेतलं होतं. त्याचा गुंता अल्फा कसा सोडवतो हे पाहणं आता रंजक ठरणार होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही हॉटेल अशोका इन कडे जायला बाहेर पडलो. पवई ते मलबार हिल म्हणजे पूर्ण मुंबई ओलांडायची होती. दुपारी 1च्या सुमारास आम्ही हॉटेल पाशी पोहोचलो. हॉटेल 5 मजली होतं आणि देखणं होतं. खालच्या बाजूला रेस्टॉरंट होतं आणि वरच्या मजल्यांवर लॉजिंग बोर्डिंग होतं. आम्ही हॉटेल मॅनेजरला भेटण्याची शिफारस केली आणि एका स्टाफ मेंबरने आम्हाला त्याच्या कॅबिन पर्यंत नेलं. आम्ही मॅनेजरला आमची ओळख करून दिली, केसची थोडक्यात कल्पना दिली आणि स्टाफला भेटून प्रश्नोत्तर करण्याची परवानगी मागितली. त्याने सगळं प्रकरण गुप्त ठेवण्याच्या अटीवर आम्हाला चौकशीची मुभा दिली. त्याचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. अल्फाने पहिला मोर्चा पार्किंग मधल्या गार्डकडे वळवला. त्याला सोपानचा फोटो दाखवताच त्याने ओळखलं आणि आमच्या आशा पल्लवित झाल्या. याचं नाव सोपान खडे का काय असंच काहीतरी आहे ना? गार्डने विचारलं. सोपान खर्डे, अल्फा त्याला दुरुस्त करीत म्हणाला. हा या हॉटेलात बऱ्याचदा यायचा का? होय, म्हणजे अगदी सतत नाही, पण महिन्यातून एकदा तरी यायचाच, गार्ड म्हणाला. कोणासोबत यायचा?
अल्फाने विचारलं. ते मला नाही सांगता येणार, तो म्हणाला. हॉटेलची एंट्रन्स वरच्या बाजूला आहे. शक्यतो तिकडेच पॅसेंजर टॅक्सीतून उतरतं आणि नंतर टॅक्सी खाली पार्किंगला येते. त्यामुळे त्याच्या टॅक्सीमध्ये कोण असायचं हे काही मला ठाऊक नाही. त्याच्या बोलण्यातून कधी आलं नाही का? अल्फाने विचारलं. नाही, फक्त साहेबांच्या सोबत आलोय, साहेबांना सोडायला जायचंय एवढंच म्हणायचं. मला खरं तर कामाच्या वेळेत गप्पा मारायला आवडत नाहीत, पण तो कधी आला तर 2-4 गोष्टी बोलायचा इतकंच. मी स्वतःहून त्याला कधी काही विचारलं नाही. तो नेहमी रात्रीच्याच वेळी यायचा का? अल्फाने विचारलं. मी तर त्याला नेहमी रात्रीच्याच वेळी भेटलो आहे. सकाळी तो इकडे कधीच दिसलेला नाही. तो इथं शेवटचा कधी आला होता? हे काय, परवाच आला होता की. रात्री 11 वाजताच्या सुमारास आला होता. परवाच्या रात्री म्हणजे खून झाला त्याच्या आदल्याच रात्री सोपान इथे आला होता. म्हणून कदाचित ते पार्किंगचं तिकीट त्याच्या खिशात राहिलं होतं. तेव्हा त्याचं वागणं बोलणं व्यवस्थित होतं का? अल्फाने विचारलं. त्या दिवशी काही मी त्याच्याशी जास्त बोललो नाही. मी माझ्या कामात व्यस्त होतो, गार्ड म्हणाला. हा, अल्फाने मान डोलावली. आता शेवटचा प्रश्न. तुम्ही सोपान खर्डेशी जेवढं बोललात त्यावरून तुम्हाला त्याच्याबद्दल संशयास्पद असं काही जाणवलं का? गार्डने थोडा विचार केला, मग तो म्हणाला. संशयास्पद असं म्हणता येणार नाही, पण मला तो माणूस फारसा पसंत पडला नाही. वाक्यात शिवी द्यायचा. त्याचं वागणं जरा सभ्यतेला सोडूनच होतं. अल्फाचं समाधान झाल्यासारखं वाटलं. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही वेळ काढून माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार. मला सांगा, तुम्ही हाय तरी कोण आणि सगळी चौकशी का चालवलीये? गार्डने विचारलं. हॉटेलच्या मॅनेजरला विचारा, त्यांना आम्ही सगळी कल्पना दिली आहे, अल्फा म्हणाला. आम्ही तर हॉटेल स्टाफची चौकशी करण्यासाठी वरती आलो. तिथला गेटकीपर, रिसेप्शनिस्ट, वेटर, सफाई कामगार या सर्वांना आम्ही सोपानचा फोटो दाखवला आणि त्याची माहिती विचारली, पण कोणालाच त्याच्याबद्दल माहित नव्हतं. मग आम्ही पुन्हा हॉटेलच्या मॅनेजरला भेटायला गेलो. आम्हाला सोपान ज्या रात्री हॉटेलात त्याच्या पॅसेंजरला घेऊन आला होता त्या रात्रीचं CCTV फुटेज हवं होतं, कारण त्यातूनच तो पॅसेंजर नक्की कोण आहे याचा उलगडा होणार होता. पण हॉटेल मॅनेजर दिलगिरी व्यक्त करण्याचा मुखवटा धारण करीत म्हणाला, सॉरी सर, CCTV फुटेज दाखवण्याची परवानगी मला नाही. त्यासाठी हॉटेलच्या मॅनेजमेंटशी संपर्क करावा लागेल. जर चौकशीला पोलीस आले तर त्यांना तुम्ही फुटेज दाखवणार का? अल्फाने खोचक प्रश्न विचारला. पोलिसांचं नाव ऐकताच त्या मॅनेजरच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली, पण तरीही धीटपणाचा आव आणून तो म्हणाला, ते आम्ही पोलीस आल्यावर पाहून घेऊ. तुम्हाला चौकशीची परवानगी दिली हेच खूप झालं. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. आम्ही आज ना उद्या पोलिसांकडून ते फुटेज मिळवूच, पण हे फुटेज केसच्या तपासाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि पोलीस तपासात काही आमच्यासारखे गुप्तता पाळतील अशी अपेक्षा ठेवू नका. असं म्हणून आम्ही बाहेर पडलो. हॉटेल मॅनेजरला आम्ही भीती दाखवली खरी, पण त्यांनी आम्हाला फुटेज काही दाखवलं नाही. त्यामुळे चौकशी अंती फक्त सुरुवातीला पार्किंग सिक्युरिटी गार्डने दिलेली माहितीच आमच्या हाती लागली. मी त्या माहितीचा काय अर्थ लावायचा हे अल्फाला विचारलं. त्यावर तो म्हणाला, मला असं वाटतंय प्रभू की सोपान खर्डे रात्रीच्या वेळी नेहमीच्या सारखी भाडी घेत नसेल. तो रात्री एकाच कोणातरी व्यक्तीचा ड्रायव्हर म्हणून काम करीत असणार. हेच पाहना, तो दर काही दिवसांनी हॉटेल अशोका इनला काय येत असेल. त्याचा कोणीतरी एक ठरलेला पॅसेंजर होता, ज्याचे या हॉटेलमध्ये दर दिवसांनी काम उद्भवत असणार आणि त्याला इथे आणण्याचं काम सोपान करीत असेल. थोडं पुढे जाऊन आपण असंही म्हणू शकतो की सोपान रात्री फक्त या ठरलेल्या पॅसेंजरसाठीच काम करायचा आणि दिवसा नॉर्मल टॅक्सी सारखं इतर भाडी घ्यायचा. पण हा पॅसेंजर नक्की कोण होता आणि त्याचा या प्रकरणाशी संबंध काय? तो कोण होता हे CCTV फुटेज पाहिल्यावरच कदाचित लक्षात येईल, पण त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे मात्र मला सांगता येणार नाही. सोपानच्या खिशात या हॉटेलचं पार्किंग तिकीट दिसलं म्हणून आपण इथपर्यंत येऊन पोचलो आहे.
कदाचित या धाग्यातून संपूर्ण रहस्याचा उलगडा होईल किंवा कदाचित काहीच हाती लागणार नाही. पण आपण तो धागा धरून ठेवायला काय हरकत आहे? मी आता पोलिसांना हॉटेल अशोका इन बद्दल कळवतो. त्यांच्याकडूनच आपल्याला सीसीटीव्ही फुटेज काढावं लागेल असं दिसतंय. आम्ही अल्फाच्या गाडीजवळ येऊन पोहोचलो. उन्हात उभी केल्यामुळे ती चांगलीच तापली होती. अल्फा तिच्यावर रेलून काही वेळ विचार करीत राहिला. मी त्याला विचारलं, मग आता या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज येईपर्यंत आपण शांत राहायचं का? अल्फाने माझ्याकडे पाहिलं. ते का बरं? कारण आता आपल्याकडे दुसरी कोणतीच लीड शिल्लक नाही, हो ना? मी म्हणालो. नो माय डिअर प्रभू, लीड नाही असं कसं म्हणतोस तू? अल्फा म्हणाला, सोपानच्या डायरीत लिहिलेल्या 5 ओळी आठव. काय काय होतं त्यामध्ये? मी आठवण्याचा प्रयत्न केला. ठाणे, 28 हा अंक, तिरळ्या डोळ्यांचा माणूस आणि खून. मी म्हणालो, आणखीन एक शब्द होता जो मला आठवत नाही. कोहिनूर. अल्फा म्हणाला. शेवटचा शब्द किंबहुना पहिला शब्द कोहिनूर हा होता. हे शब्द म्हणजे आपल्याकडे असलेल्या लीड्सच आहेत, नाही का? मला तरी त्या शब्दांत काही लीड म्हणण्यासारखं दिसत नव्हतं. मग सांग पाहू, तू काय तर्क लावलायस? मी अल्फाला म्हणालो. कुठून सुरुवात करायची? अल्फा म्हणाला. पहिला 28 हा अंक. माझ्या अंदाजाप्रमाणे 28चा संदर्भ तारखेशी असावा. आज 24 तारीख आहे. सोपानने किंवा ज्या कुणी सोपानच्या नावाने त्या पानांवर शब्द खरडले ते कोणाला तरी बोलताना ऐकूनच खरडले असणार. आणि आपण जर असं गृहीत धरलं की तिरळ्या डोळ्यांच्या माणसाला कोणाचा तरी खून करायचा आहे, तर तो बोलताना दुसऱ्या माणसाला तारखेचाच संदर्भ देत असणार. कदाचित 28 तारखेला त्याचा प्लॅन अंमलात आणायचा असं काहीतरी त्यांचं बोलणं सुरू असेल. कदाचित ज्याचा खून करणार ती व्यक्ती ठाण्यात कुठेतरी राहत असावी. मग राहतो कोहिनूर हा शब्द. मी ठाण्यात कोहिनूर नावाशी संबंधित काय काय आहे हे सर्च करून पाहिलं. मला त्या नावाच्या 2 रेसिडेन्शियल सोसायटीज मिळाल्या. एक बिझनेस कॉम्प्लेक्स आहे ज्याचं नाव कोहिनूर असंच आहे. आणखीन काही इलेक्ट्रॉनिक्स आणि सिरेमिक्सची वगैरे दुकाने आहेत. यातल्या नक्की कोणाशी या प्रकरणाशी संबंध आहे हे शोधून काढणं थोडं कठीण आहे. तरीही मी माझ्या इंटेलिजन्सच्या लोकांना त्या कामी लावलेलं आहे. पाहूया त्यातून काही नवीन माहिती मिळतेय का ते. म्हणजे ही आहे तर तुझी लीड. व्हेरी गुड, मी म्हणालो. पण प्रभू, आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की जर खून खरोखरच 28 तारखेला होणार असेल तर आपल्याकडे जेमतेम 4 दिवस आहेत. त्याच्या आत आपल्याला हा गुंता सोडवायलाच पाहिजे. खरं सांगू का अल्फा, मी तर अजून पहिल्याच प्रश्नात अडकलो आहे. ती डायरी नक्की कोणाची होती? त्यातलं अक्षर जर सोपानचं नाही तर मग कोणाचं आहे? आणि जर त्याने खुनाबद्दल ऐकलं असेल तर सोपानच्या नावे डायरीत शब्द लिहिण्यामागचं कारण काय? यावर अल्फा काहीच बोलला नाही. त्याच्याकडेही या प्रश्नांची उत्तरे नव्हती. पण तरीही त्याला आता जे हातात आहे त्यावर काम करणं जास्त महत्वाचं वाटत असावं. तो बाईकवर बसला आणि किक मारून त्याने गाडी सुरू केली. मी मागे बसलो. आम्ही दोघेही तिथून निघालो. पुढचे 2 दिवस अल्फाचा फक्त शोधच सुरू होता. त्याने पोलीस डिपार्टमेंटला हॉटेल अशोका इन बद्दल कळवलं होतं. एकतर त्यांना त्या गोष्टीचं फारसं गांभीर्य नसावं किंवा सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याच्या प्रक्रियेत विलंब लागत असावा. पण 26 तारखेचा दिवस संपायला आला तरीही सोपान नक्की कोणाला त्या हॉटेलमध्ये घेऊन जात होता हे काही आम्हाला समजू शकलं नव्हतं. दरम्यान अल्फाच्या इंटेलिजन्सची माणसं ठाण्यात कोहिनूरशी निगडीत सगळ्या ठिकाणी तपास करीत होती आणि खून होण्याची शक्यता कुठे आहे हे तपासत होती. पण त्या तपासाच्या प्रगतीबद्दल अल्फा माझ्याशी काहीच बोलला नाही. तो स्वतः मात्र वेगवेगळ्या कामात गुंतला होता. दिवसभर फ्लॅटवरच बसून तो लॅपटॉपवर काहीतरी सर्च करत बसायचा किंवा त्याची एक वर्तमानपत्रातील कात्रण चिकटवण्याची वही होती ती चाळत बसायचा.
जसजशी 28 तारीख जवळ येत होती तसतसा अल्फाच्या वागणुकीतला तणाव मला जाणवू लागला होता. अशा स्थितीत अल्फा कोणाशी बोलण्यात फार उत्सुक नसतो हे मला ठाऊक होतं. त्यामुळे मी त्याच्याशी या प्रकरणाबद्दल काहीच बोललो नाही. अगदी 27 तारखेच्या सकाळपर्यंत तपासाची काय प्रगती आहे आणि शेवटी आमच्या हाती काही लागणार तरी आहे का नाही याबद्दल मी पूर्णपणे अंधारात होतो. त्या सकाळी मी उठलो तेव्हा अल्फा माझ्या आधीच उठून बसला होता. त्याचा चेहरा ताजा तवाना दिसत होता आणि कुठलं तरी प्रभात गीत लावून तो त्याच्यावर मस्त ताल धरून बसला होता. गेले 2 दिवस सोपान खर्डेच्या प्रकरणात नवीन माहिती मिळत नसल्याने त्रस्त झालेला अल्फा अचानक असा आनंदात पाहून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, काय रे, रात्रीत असा काय चमत्कार घडलाय की तू सकाळी सकाळी एवढ्या खुशीत आहेस? चमत्कार घडलाय नव्हे, मी घडवलाय प्रभू, अल्फा गर्वाने म्हणाला. हॉटेल अशोका इन मधलं सीसीटीव्ही फुटेज मिळवलंस? मी गेस केलं. अल्फा म्हणाला. तिरळ्या डोळ्यांचा माणसाचा पत्ता लागला? हो. 100% नाही पण 90% खात्री देऊन मी गुन्हेगार कोण आहे हे सांगू शकतो. ते ऐकून मी सरदच झालो. तू सीसीटीव्ही फुटेज न पाहताच घरी बसल्या बसल्या तिरक्या डोळ्यांचा मनुष्य कोण आहे हे ओळखलंस? तू काय अंतर्ज्ञानी वगैरे आहेस की काय अल्फा? मी ओरडलोच. त्यावर तो हसला. माझ्या वर्तमानपत्रातील कात्रण जमवण्याच्या उद्योगाची कमाल आहे ही, तो म्हणाला. काही दिवसांपूर्वीपर्यंत वाटत होतं की हे रटाळ काम बंद करावं. आजकाल एका क्लिकवर सगळी माहिती मिळून जाते. आजकाल एका क्लिकवर सगळी डिजिटल माहिती उपलब्ध होते. पण या केसमुळे मला कात्रण जमवायचं महत्व नव्याने उमगलंय. अरे पण तू नक्की काय केलं आहेस ते तरी सांग, मी म्हणालो. थांब, अजून या कोड्याचे बरेच तुकडे आपापल्या जागी बसायचे आहेत. ते होईपर्यंत मी काही सांगणार नाही. पण आज आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. तिथे मात्र तू माझ्यासोबत यावंस असा मी आग्रह धरणार आहे, अल्फा म्हणाला. मी खांदे उडवले. माझी उत्सुकता शेवटपर्यंत ताणण्याची अल्फाची सवय मला माहीत होती. मी त्याच्यासोबत जायला तयार झालो. अल्फाने माझ्यावर कृपा म्हणून आणखीन थोडीशी माहिती पुरवली. ती अशी की सोपान खर्डेचा ऑटोप्सी रिपोर्ट आला होता आणि त्याने त्या रात्री दारू पिल्याचा पुरावा मिळाला होता. शिवाय फुटप्रिंट्सवरून पुन्हा 2 जणांचा समावेश असल्याचंही स्पष्ट झालं होतं. पण कुठेही फिंगरप्रिंट्स किंवा इतर काही पुरावे न सोडण्याची गुन्हेगारांनी पुरेपूर काळजी घेतली होती. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना सोपानचा मोबाईल एका गटारात सापडलेला आढळला होता. त्यातलं कार्ड डिस्ट्रॉय करण्यात आलं होतं आणि सगळा डेटाही नष्ट करण्यात आला होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी अशोका इनच्या सीसीटीव्ही फुटेजचा ताबा मिळवण्यात यश मिळवलं होतं. आज दुपारपर्यंत त्यांच्याकडून अल्फाला काही खबर मिळणार होती. पण या माहितीवरून गुन्हेगाराचा छडा लावणं शक्यच नव्हतं. अल्फाने जुन्या कात्रणांमधून काहीतरी भन्नाट शोधून काढलं होतं हे खरं, पण त्याचे निष्कर्ष कितपत बरोबर निघतात हे पाहणं महत्वाचं ठरणार होतं. आम्ही 11च्या सुमारास घरातून बाहेर पडलो. ठाण्याच्या जरा पुढे जाऊन अल्फाने आपली बाईक थांबवली. आम्ही एका भव्य दुकानाच्या समोर उभे राहिलो. मी एका दुकानावरचा बोर्ड वाचला, कोहिनूर डायमंड्स. हे आपल्याला हवं असलेलं कोहिनूर आहे का, मी म्हणालो. हो, पण इथेही मी 90%च खात्रीशीर आहे, अल्फा हसत म्हणाला. आम्ही दुकानाजवळ गेलो. द्वारपालाने खास दार उघडून आम्हाला आत जाऊ दिलं. आतल्या भव्यतेवरून हिऱ्याच्या दागिन्यांचं ते एक प्रचंड नावाजलेलं दुकान आहे याची मला कल्पना आली. आज सोन्याच्या दुकानात असते तशी झुंबड नव्हती. काही तुरळकच गिराईक होते, पण ते चोखंदळ आणि श्रीमंत होते. आम्ही पुढे होताच कोहिनूरचा युनिफॉर्म घातलेला मनुष्य आमच्या समोर आला आणि अदबीन म्हणाला, वेलकम सर, आपल्याला काय पाहायचं आहे? त्यावर अल्फा म्हणाला, हा माझा मित्र आहे, याची एंगेजमेंट ठरली आहे. त्याला त्याच्या फियांसेला डायमंड ज्वेलरी गिफ्ट द्यायची आहे. मी विचित्र नजरेने अल्फाकडे पाहिले, पण तो माझ्याकडे न पाहता पुढे म्हणाला, आम्ही काय घ्यायचंय हे ठरवलं नाही. आपणच काही ऑप्शन का सुचवत नाही?
अल्फाला इथे नक्की काय हवं होतं हे मला ठाऊक नव्हतं, पण त्याने त्यासाठी माझी एंगेजमेंट परस्पर ठरवून टाकली हे मात्र खरं. तो माणूस, या ना, इकडे या, असं म्हणत आम्हाला ज्वेलरी काउंटरवर घेऊन गेला आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारचे हिऱ्यांचे दागिने दाखवायला सुरुवात केली. 5 मिनिटे अल्फाने त्याच्या बोलण्यात रस दाखवला आणि मग तो म्हणाला, माझ्या मित्राला पसंत पडेपर्यंत तुम्ही दाखवत राहा, मी वॉशरूमला जाऊन आलोच. अल्फा तिथून सटकला आणि मी माझ्या काल्पनिक एंगेजमेंटसाठी दागिने बघत राहिलो. मला त्यातलं ओके ठो काही कळत नव्हतं, तरीही कोहिनूरचा माणूस मला अगदी बारीक डिटेल्स सकट सगळी माहिती सांगत होता. अल्फा परत येईपर्यंत माझा 2दा चहा झाला होता आणि दुकानातले अर्धे डायमंड ज्वेलरीचे प्रकार बघून झाले होते. अल्फा काउंटरपाशी आला आणि एकदम सेल्समनला म्हणाला, काय हो, आम्ही तुमच्या मॅनेजरला भेटू शकतो का? ते ऐकून सेल्समन एकदम घाबरला. काय झालं? आमच्याकडून काही चुकलं का? छे, तसं काही नाही, अल्फा हसत म्हणाला. त्यांच्या नावावरची पाटी वाचली मी. सुबोध कारखानीस ना? केबिनच्या दारातून त्यांचा चेहरा सुद्धा दिसला. बहुतेक ते माझ्या काकांचे मित्रच आहेत, मला ओळखतात ते, म्हणून तुम्हाला विचारलं त्यांना भेटता येईल का? अच्छा. सेल्समनच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव दिसले. या माझ्या मागे, मी सरांना विचारतो. हे माझं कार्ड आहे, ते त्यांना दिलं की त्यांच्या आपोआप लक्षात येईल. अल्फाने आपलं कार्ड त्याला दिलं. आम्ही त्याच्या मागोमाग केबिनच्या दिशेने गेलो. तेवढ्यात मी वळून अल्फाला विचारलं, अरे तुझं नक्की चाललंय काय, मला सांगशील का? थांब, वाट पहा. अल्फाचं लक्ष कारखानीसच्या केबिनकडेच होतं. त्या सेल्समनने दार उघडलं आणि आतमध्ये खुर्चीवर बसलेला एक मनुष्य आम्हाला दिसला. त्याचे केस अकाली पांढरे झाल्यासारखे दिसत होते. डोक्याच्या वरच्या भागात थोडंसं टक्कलही पडायला लागलं होतं, पण त्याचं वय फार तर फार 50 असावं असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. त्याच्या डोळ्यांवर बारीक काड्यांचा चष्मा होता आणि गोरा वर्ण होता. तो कॉम्प्युटरवर काहीतरी काम करीत होता. आमचा सेल्समन घसा खाकरून त्याला म्हणाला, सर, हे आपले कस्टमर आहेत, आपले ओळखीचेच आहेत असं म्हणाले, म्हणून त्यांना तुम्हाला भेटायला घेऊन आलो. कारखानीसची नजर आमच्यावर पडली आणि अचानक त्यांच्या चेहऱ्यावर तणावाची छटा येऊन गेलेली आम्हाला दिसली, पण क्षणभरच. त्यानंतर त्यांनी कोऱ्या चेहऱ्याने आमच्याकडे वरून खालपर्यंत पाहिलं. कोण आपण? त्यांनी आम्हाला विचारलं. अल्फा काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला, जणू काही कारखानीसांचा प्रश्न त्याला ऐकूच गेला नव्हता. अखेर तो उत्तरला, माफ करा, माझ्या काकांचे एक मित्र होते, त्यांचा चेहरा अगदी तुमच्यासारखाच दिसायचा, म्हणून मला वाटलं की ते तुम्हीच आहात. कदाचित माझा काहीतरी गोंधळ झाला असावा. मग तो वळून सेल्समनला म्हणाला, सॉरी, मी जरा चेहरे लक्षात ठेवण्याच्या बाबतीत कच्चाच आहे, तसदीबद्दल मला माफ करा. तुझं इथलं काम झालं का प्रभू? काहीच पसंत पडलं नाही? ठीक आहे, आपण निघूया तर मग. अल्फा त्या सेल्समनला म्हणाला, तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद. सेल्समन केबिनचं दार लावून संशयी नजरेनं आमच्याकडे पाहत होता. आम्ही घाईघाईनं दुकानाबाहेर पडलो. हे सगळं काय घडतंय हे मला समजेनाच झालं होतं, पण अल्फाच्या अंगात मात्र वेगळा जोश संचारला होता. तो मला म्हणाला, तुला नेहमीप्रमाणे काहीच लक्षात आलं नसेल, हो ना प्रभू? तुझी स्मरणशक्ती किती कच्ची आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे बघ. ते तर मी कधीच नाकारत नाही, पण तुला काय लक्षात आलंय ते तर मला सांगशील? मी म्हणालो. पण आता अल्फाने त्याचा मोबाईल उघडला होता आणि काहीतरी टाईप करण्यास सुरुवात केली होती. अचानक त्याचा फोन वाजला. त्यानं तो उचलला आणि लाऊडस्पीकरवर टाकत बोलला, बोला इन्स्पेक्टर. हॅलो अल्फा, आम्ही हॉटेल अशोका इनचं त्या रात्रीचं CCTV फुटेज पाहिलं. त्यात तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे खरोखरच आम्हाला तो दिसला ना? खूपच छान. अल्फाचा उत्साह एकदम द्विगुणित झाला. मला आश्चर्य वाटतं, तुम्हाला फुटेज न पाहता आधीच कसं काय कळलं होतं? पलीकडून आवाज आला. मी केवळ तर्क केला होता.
पण आता तुमच्या बातमीनं तो तर्क खरा ठरला, अल्फा म्हणाल्या. आता मात्र तुम्हाला घाई करायला हवी, नाहीतर एका निरपराध माणसावर भयंकर संकट ओढावेल आणि गुन्हेगार आपल्या हातातून निसटून जाईल. त्याची काळजी तुम्ही करू नका. आम्ही हालचाली सुरू केल्या आहेत. कोणताही अनर्थ होणार नाही याची आम्ही पुरेपूर खबरदारी घेऊ आणि काही मदत लागली तर अवश्य आपल्याला कळवू. फोनवर इन्स्पेक्टर म्हणाला. ठीक आहे, काय घडतंय ते मला कळवायला विसरू नका, अल्फा म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. मग त्याने माझ्याकडे पाहून विजयी हास्य केलं. माझ्या चेहऱ्यावरचं भलं मोठं प्रश्नचिन्ह अजूनही कायम होतं. अल्फा म्हणाला, माझ्याकडे असं पाहू नकोस प्रभू. लाल रंगाची डायरी, सोपान खर्डेचा खून आणि हॉटेल अशोकाईन या सगळ्याचं रहस्य उलगडलेलं आहे. आणि यावेळी मात्र मी अगदी 100% खात्री देऊन सांगू शकतो, हे तुझं जे काही चाललंय त्यातलं एक अक्षरही मला समजलेलं नाहीये. मी यावेळी थोडं वैतागूनच म्हणालो. समजेल समजेल, अल्फा म्हणाला. चल आता घरी जाऊ आणि छान विश्रांती घेऊ. 2 दिवस मला नीट झोपही घेता आली नाही. फ्लॅटवर जाऊन मस्त ताणून देऊ. आणि उद्या जो खून घडणार आहे त्याचं काय, मी विचारलं. त्याचं आता पोलीस पाहून घेतील. मी त्यांना सर्व माहिती पुरवली आहे आणि त्यांच्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे, अल्फा म्हणाला. माझं डोकं भणभणायला लागलं होतं. मी गाडीवर बसलो आणि आम्ही पुन्हा पवईच्या दिशेने वाटचाल करू लागलो. तो दिवस अल्फाने चक्क झोपून काढवण्यात घालवला. खरोखरच मागच्या 2-3 रात्री तो झोपलेला नव्हता. मी त्याला उठवण्याचे कष्ट घेतले नाहीत. माझ्या मनात लाल डायरीच्या प्रकरणाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. जिथे मला एक अक्षर देखील कळालं नव्हतं, तिथे अल्फाने घर बसल्या गुन्हेगार कसा शोधला याचं गूढ मला अजूनही उलगडलेलं नव्हतं. शिवाय कोहिनूर डायमंड्सला आज दिलेली भेट माझ्या दृष्टीने अर्थहीन होती. आम्हाला पाहताच मॅनेजर कारखानीस यांचे क्षणिक बदललेले भाव याखेरीज तिथे संशय घेण्यासारखं काहीच नव्हतं. मी कारखानीस यांचे डोळे पाहिले होते आणि ते तिरळे मुळीच नव्हते. मग त्यांचा या केसशी संबंध काय होता? आम्हाला पाहून ते का घाबरले? आमच्याशी बोलायला त्यांनी नकार का दिला? हे प्रश्न माझ्या लेखी अनुत्तरितच होते. मी अल्फाच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहण्याचा प्रयत्न केला. डायरीत लिहिल्याप्रमाणे ठाणे आणि कोहिनूर यांचा संबंध आता माझ्या लक्षात आला होता. तो संदर्भ कोहिनूर डायमंड्स बद्दलच होता हे निश्चित होतं. 28 हा अंक अल्फा म्हणाला त्याप्रमाणे 28 तारीख दर्शवित होता. पण त्यानंतरचे 2 शब्द, तिरळ्या डोळ्यांचा माणूस आणि खून. हा तिरळ्या डोळ्यांचा माणूस कोण होता? पूर्ण तपासात मी एकही तसा माणूस पाहिला नव्हता. आणि खून याचा संदर्भ नक्की कोणाशी होता? सोपान खर्डेच्या खुनाशी? की अल्फा म्हणाला तसा 28 तारखेला आणखीन कोणाचा तरी खून होणार होता? आणि असेल तर कोणाचा? स्वतः तिरळ्या डोळ्यांच्या माणसाचा तर नाही. आणि मग मॅनेजर कारखानीस यांचा या सगळ्याशी काय संबंध? शेवटी माझी गाडी शक्य शक्यतांच्या गुंत्यात अडकली आणि मी काही निष्कर्ष काढू शकलो नाही. अल्फाच्या तर्कदृष्टीशी माझी बरोबरी होऊ शकणार नाही हे मी शेवटी स्वीकारले. 29 तारीख उजाडली आणि मी दारात पडलेलं वर्तमानपत्र घेऊन आत आलो. त्याच्या पहिल्याच पानावर मथळा होता. कुख्यात तस्कर सॅम्युअल डिमेलो याला हिरे तस्करी प्रकरणी अटक. त्या बातमीसोबत एका खुनशी दिसणाऱ्या माणसाचा फोटो छापला होता. मी नीट पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं त्या माणसाचा एक डोळा तिरळा होता. मी लगबगीने अल्फाच्या खोलीत गेलो. तो अजूनही गाढ झोपेत होता. मी त्याला गदागदा हलवत म्हणालो, अल्फा उठ उठ, पेपरात बातमी आलीये. सॅम्युअल डिमेलो का कोणीतरी माणसाला हिरे तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आपण शोध घेत होतो तेच हे प्रकरण आहे का? हाच तो आपल्याला हवा असलेला तिरळ्या डोळ्याचा माणूस आहे का? अल्फाने अर्धवट डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. माझ्या हातातील न्यूजपेपरकडे पाहिलं. मग त्याच्या झोपाळलेल्या चेहऱ्यावर एक मंद स्मित अवतरलं.
मी म्हणलं नव्हतं का मुंबई पोलीस गुन्हेगाराला नक्की पकडणार. त्याने एक मोठा आळस दिला आणि तो मला म्हणाला, एक काम कर, मला 10 वाजायला 10 मिनिटे असताना उठव. आपल्याकडे एक पाहुणा येणार आहे. त्याच्या भेटीतच मी सगळा खुलासा करेन. मी घड्याळात पाहिलं. आता 9 वाजले होते. अल्फा कोस बदलून पुन्हा झोपी गेला. मी खांदे उडवून बाहेर आलो आणि सोफ्यावर बसून बातमी काळजीपूर्वक वाचली. त्यात लिहिलं होतं की सॅम्युएल डिमेलो या गुन्हेगाराने दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेले दुर्मिळ आणि मौल्यवान हिरे ठाण्यातील एका दुकानातून चोरण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला. सॅम्युएल बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या तस्करी प्रकरणात डिपार्टमेंटच्या वॉन्टेड लिस्टमध्ये होता, पण यावेळी आधीच टिप मिळाल्याने तो आणि त्याच्या गँगमधल्या काही लोकांना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं. पेपरमधल्या बातमीत एवढीच माहिती दिली होती, पण संपूर्ण पार्श्वभूमी मात्र अल्फाचा पाहुणा आल्यावरच कळणार होती. 10ला 10 कमी असताना मी अल्फाला पुन्हा हलवून उठवलं. त्याने पटकन ब्रश केला, चहा उकळायला टाकला आणि चहाचा कप घेऊन अगदी तयार झाल्यासारखा सोफ्यावर येऊन बसला. तेवढ्यातच बेल वाजली. मी जाऊन दार उघडलं. समोर सुबोध कारखानीस उभे होते. कोहिनूरच्या ऑफिसमध्ये पाहिलेलं असल्याने मी त्यांना लगेच ओळखलं. ते आत आले आणि त्यांनी अल्फाकडे पाहून थेट हातच जोडले. मिस्टर अल्फा, तुम्ही मला केवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलंय याची तुम्हाला कल्पना नाही. मला वाटत होतं की आता सर्व काही संपलंय. भयंकर परिस्थिती ओढावली होती हो माझ्यावर. देवानेच मला बुद्धी दिली आणि तुमचं नाव माझ्या लक्षात आलं. मला अखेरपर्यंत वाटत होतं की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, पण तुम्ही मला अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त हुशार निघालात. तुम्ही बरोबर धागे पकडत मला शोधलत आणि मला संकटातून वाचवलत. मी तुमचे उपकार आयुष्यभर फेडू शकणार नाही. अल्फा उभा राहत म्हणाला, उपकारांची भाषा करू नका मिस्टर कारखानीस. हे तर माझं कामच होतं. तुम्ही आधी बसा तरी. चहा कॉफी काही घेणार? नको धन्यवाद, कारखानीस म्हणाले. बसा. अल्फा पुन्हा त्याच्या जागेवर बसत म्हणाला, हा माझा मित्र प्रभव. हे सगळं प्रकरण आपल्या दोघांना आता पूर्णपणे ठाऊक झालंय, पण माझ्या मित्राला अजूनही काहीच उलगडा झालेला नाही. हो ना प्रभू? ये बस. मी सुरुवातीपासून सगळं थोडक्यात सांगतो. कुठे चुकत असेल तर मिस्टर कारखानीस मला दुरुस्त करतीलच. मधून चहाचे झुरके घेत अल्फा बोलू लागला. सॅम्युएल डिमेलो हे नाव अमेरिकन वाटत असलं तरी हा मुंबईतच लहानाचा मोठा झालेला मनुष्य आहे. खूप तरुण वयातच तो या गुन्हेगारी क्षेत्रात शिरला. तस्करीच्या अनेक प्रकरणांत त्याचा सहभाग होता. हळूहळू त्यांनी मुंबईच्या गुन्हेगार वर्तुळात वर्चस्व स्थापन केलं आणि स्वतःची मोठी गँग बनवली. याआधी त्याला 2-3दा अटक झाली होती, पण काही कारणांनी तो सुटला. अलीकडे काही वर्षात त्यांनी आपला मोर्चा हिऱ्यांच्या तस्करीकडे वळवला होता. मी खूप वर्षांपासून वर्तमानपत्रात गुन्हेगारी विश्वाविषयी येणाऱ्या बातम्यांची कात्रणं काढून ठेवतो, त्यामुळे मला हे सगळं ठाऊक आहे. आता या सॅम्युएल डिमेलोचा मिस्टर कारखानीस आणि कोहिनूर डायमंडशी कसा संबंध आला हे मी थोडक्यात सांगतो. दक्षिण आफ्रिकेतून कोहिनूर डायमंड्सकडे एक मौल्यवान हिऱ्यांचा संच येणार होता आणि तो कोहिनूरच्या संग्रहात जाणार होता. ही बातमी डिमेलोला कुठून तरी कळाली. जर ते हिरे बळकावले तर आपल्याला करोडो रुपये मिळतील हे त्याच्या लक्षात आलं. मग हे साध्य करण्यासाठी त्याने तातडीने प्लॅन बनवला. त्याने तुम्हाला कुठेतरी एकटं गाठलं आणि कारमध्ये बसवलं. तुम्हाला बंदूक दाखवून ते हिरे त्याला हवे असल्याचं सांगितलं. मे महिन्याच्या 28 तारखेला ते हिरे भारतात येणार होते आणि ते सुरक्षितपणे कंपनीच्या लॉकरमध्ये ठेवण्याची जबाबदारी तुमची होती. डिमेलोने तुम्हाला सांगितलं की लॉकरमध्ये कमी दर्जाचे किंवा नकली हिरे ठेवायचे आणि आफ्रिकेतील मौल्यवान हिरे त्याला द्यायचे. त्याने तुम्हाला हेही सांगितलं की त्याची माणसं तुमच्या घराच्या आजूबाजूला पेरलेली आहेत. जर 28 तारखेला तुम्ही ठरल्याप्रमाणे वागला नाही तर ते तुमच्या बायको आणि मुलांना ठार मारतील.
ते ऐकून तुमची काय अवस्था झाली असेल याची आम्ही कल्पनाच करू शकतो. हिरे डिमेलोला दिले तर भविष्यात कधी ना कधीतरी ही अफरातफर उघडकीस येणार होती आणि तुमच्यावर सगळा आळ येणार होता. जर नाही दिले तर डिमेलोची माणसं तुमच्या कुटुंबाला इजा पोचवायला मागे पुढे पाहणार नव्हती. मला खात्री आहे की त्याने तुम्हाला पोलिसांना संपर्क न करण्याची धमकी दिलेली असणारच. मग खूप विचार करून यातून तुम्ही एक अनोखा मार्ग काढला. तुम्ही मला संपर्क करायचं ठरवलं, पण थेट संपर्क केला असता तर डिमेलोच्या माणसांना समजलं असतं. त्यामुळे तुम्ही माझ्या हालचालींवर लक्ष ठेवलं आणि मी सकाळी पवई तलावावर फिरायला आलेलो पाहून एक डायरी माझ्या वाटेत दिसेल अशी टाकून दिली. तुम्ही त्यात पहिल्या पानावर सोपानचं नाव आणि शेवटच्या पानावर 5 शब्द खरडले आणि ती पानं फाडून टाकली. कदाचित डिमेलोच्या कारमध्ये बसलेले असताना तुम्ही सोपानचं नाव ऐकलं असेल. तुम्ही अर्धी डायरी जमा खर्चाने भरली, जेणेकरून सोपान खर्डे हा ड्रायव्हर आहे हे माझ्या लक्षात यावं. त्यानंतर तुम्ही फाडलेली पानं काहीतरी करून डिमेलो पर्यंत पोहोचवली. डिमेलोला वाटलं की सोपान त्याच्याशी गद्दारी करतोय आणि त्याच्या प्लॅनची माहिती दुसऱ्या कोणाला तरी पुरवतोय. त्यामुळे त्याने त्याच्या माणसांकरवी सोपानला मारून टाकलं. पण तुम्ही सोपानचं नाव मध्ये घातल्याने डिमेलोला तुमचा संशय आला नाही. पण मला जे कळायला हवं होतं ते मात्र कळालं. मी सोपानच्या घरी तपास करतानाच मला हॉटेल अशोका इन बद्दल समजलं. तिथे गेल्यावर आम्हाला कळालं की सोपान तिथे दर काही दिवसांनी एका ठरलेल्या पॅसेंजरला घेऊन येतो. त्यावरून माझ्या लक्षात आलं की सोपान रात्री कोणाचा तरी ड्रायव्हर म्हणून काम करीत असणार. तो पॅसेंजर म्हणजे गुन्हेगार असायला हवा. दुसरीकडे मी ठाण्यातील कोहिनूर नावाशी संबंधित सगळ्या ठिकाणांची माहिती काढली. त्यात मला कोहिनूर डायमंड्स मिळालं. तेव्हा माझ्या डोक्यात हळूहळू या केसचं चित्र स्पष्ट होऊ लागलं. सॅम्युअल डिमेलो नावाचा गुन्हेगार आजकाल हिऱ्यांची तस्करी करतोय हे मला माझ्या कात्रणातून समजलं होतं. शिवाय त्याचा एक डोळा तिरळा आहे हेही मला आठवत होतं. फक्त तोच या प्रकरणातील गुन्हेगार आहे याची मी खात्री करून घेतली. झालं. कोहिनूरमध्ये काम करणाऱ्या एखाद्या माणसावर डिमेलो दबाव आणतोय आणि हिरे मिळवण्याचा प्रयत्न करतोय हे माझ्या लक्षात आलं. आता 2 गोष्टींची माहिती मिळाली की माझी थेअरी सिद्ध होणार होती. पहिली म्हणजे हॉटेल अशोका इन मधल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सॅम्युअल डिमेलो दिसतो का, आणि दुसरी म्हणजे कोहिनूर डायमंड्स मध्ये डिमेलोची शिकार झालेला मनुष्य सापडतो का. आणि दोन्ही गोष्टी मला मिळाल्या. आम्ही जेव्हा तुमच्या केबिनमध्ये तुम्हाला भेटायला आलो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर दिसलेला तणाव आणि तुम्ही आमची भेट नाकारणं हेच मला सगळं सांगून गेलं. आणि शिवाय अशोका इनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये माझ्या अपेक्षेप्रमाणे डिमेलो दिसला. मी तात्काळ पोलिसांना डिमेलोचा तपास करण्यास सांगितलं आणि तुमच्या कुटुंबाला संरक्षण द्यायला सांगितलं. पुढे डिमेलोला अटक झालेली तुम्हाला ठाऊकच आहे. कारखानीस आणि मी दोघही आश्चर्य मिश्रित कौतुकाने अल्फाकडे पाहत होतो. तुम्ही खरोखरच कमाल आहात मिस्टर अल्फा. बारीक सारीक गोष्टीही तुम्ही इतक्या अचूक सांगितल्यात की मला काहीही बोलायला जागाच ठेवलेली नाही. कारखानीस म्हणाले, मला तो बदमाश डिमेलो भेटला खरा, पण त्याचं नाव मला माहित नव्हतं. त्याने मला धमकवल्यावर माझ्या अंगातले त्राणच गेले हो. मी प्रचंड तणावाखाली होतो. 28 तारीख जवळ येईल तसं माझ्या मनावरचं दडपण वाढू लागलं. डिमेलोनं सगळ्या बाजूनी माझ्याभोवती फास आवळला होता. मी पोलिसांना किंवा इतर कोणालाही संपर्क करू नये म्हणून त्याची माणसं 24 तास माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर लक्ष ठेवून होती. त्यांनी माझा फोन काढून घेतला आणि मला दुसरा फोन दिला, ज्यातील फोन मेसेज ते टॅप करू शकत होते. माझ्या घरातील सर्वांचे फोन काढून घेतले. माझा ऑफिसचाही फोन टॅप करायला सुरुवात केली. त्यामुळे मला पोलिसांना किंवा तुम्हालाही संपर्क करणं अशक्य होऊन बसलं. डिमेलोनं सोपान खर्डेला माझा ड्रायव्हर नेमला आणि मी जिथं कुठं जातो तिथं माझ्या पाळीवर राहण्यास सांगितलं. मला अगदी बारीकशी हालचालही त्या सोपानची नजर चुकून करता येत नव्हती. त्यामुळे मी त्या डायरीचा मार्ग अवलंबला. डायरी फेकण्याच्या आधीही मला ती सोपानला दाखवावी लागली. केवळ एक जुनी हिशोबाची वही आहे असं सांगून मी त्याच्या परवानगीने पवई तलावापाशी तुमच्या रस्त्यात टाकली.
सतत सोपानबरोबर राहिल्याने मला डिमेलोच्या गँगमधल्या खबरी मिळत होत्या. डिमेलोला त्याच्या माणसांपैकी कोणीतरी पोलिसांना फितूर असल्याची नेहमी शंका येत असते असं मी ऐकलं होतं. त्याचा मी फायदा उठवला. मी डायरीतील 2 पानं फाडून डिमेलोला निनावी पत्राद्वारे पाठवली आणि त्याचा ड्रायव्हर सोपानच पोलिसांना माहिती पुरवतोय असं चित्र उभा केलं. त्यामुळे डिमेलोनं मागं पुढं न पाहता सोपानला यमसदनाला धाडलं. पण इकडं तुम्ही डायरीचा धागा पकडून बरोबर माझ्यापर्यंत येऊन पोचलात. पण तरीही मी तुम्हाला भेटणं धोक्याचंच होतं. डिमेलोला ते लगेच समजलं असतं. त्यामुळे मी तुम्हाला भेटायला नकार दिला. पण देवाची कृपा, शेवटी सगळं काही व्यवस्थित झालं. बर का प्रभू, त्या दिवशी पवई तलावाभोवती फिरताना आपल्या समोरून संथ गतीने चालणारा मनुष्य म्हणजे मिस्टर कारखानीज हेच होते, अल्फा म्हणाला. कोहिनूरच्या ऑफिसमध्ये केबिनच्या दारातून पाहताच मी त्यांना लगेच ओळखलं. म्हणून मी तुला निरीक्षण शक्तीचे नेहमी धडे देत असतो, समजलं? मी हसलो. खरंच फारच अनपेक्षितरित्या अल्फाने या प्रकरणाचा निकाल लावला होता. कारखानीस म्हणाले, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मी इथे आलो याचं कारण म्हणजे तुम्ही केलेल्या मदतीबद्दल तुमची फी मला द्यायची आहे. तुम्ही फक्त आकडा सांगा, मी तात्काळ रक्कम तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. अहो कारखानीस, मी काही तुमच्या वतीनं हे प्रकरण स्वीकारलेलं नव्हतं. मला डायरी मिळाली म्हणून मी केवळ माझं कुतूहल शमवण्यासाठी हा तपास केला. त्यामुळे मी काही फी वगैरे घेणार नाही. ते काही नाही, तुम्ही मला अगदी धर्मसंकटातून सोडवलंय. तुम्हाला काहीतरी घ्यायलाच हवं. मी तुमच्याकडे काही मागणार नाही. तुम्हाला स्वइच्छेने जे काही द्यायचं असेल ते द्या, अल्फा म्हणाला. कारखानीच हसले. ते म्हणाले, ठीक आहे, मी चेक पाठवून देतो. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. पुनश्च खूप खूप धन्यवाद. असं म्हणून कारखाने सुटले आणि निघून गेले. अल्फाने माझ्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. तो म्हणाला, केवळ कुतूहलापोटी एखाद्या प्रकरणाचा शोध घेणं आणि शेवटी अनपेक्षितपणे त्याची फी सुद्धा मिळवणं याचा आनंद वेगळाच आहे प्रभू. तुझ्या तो लक्षात येणार नाही. त्या फीच्या रकमेवर माझा हक्क आहे, हे तुला कळतंय का? मी तुला सकाळी लवकर उठायला भाग पाडलं. मी तुला पवई तलावावर फिरायला घेऊन गेलो. थोडक्यात या प्रकरणाचं श्रेय पूर्णपणे मलाच जातं. मी म्हणालो, श्रेय तर तुलाच आहे मित्रा, पण रक्कम मात्र मला आहे. अल्फा डोळे मिचकवत म्हणाला. ते ऐकून मला हसू आवरलं नाही. आम्ही त्यानंतर बराच वेळ कारखानीसांच्या फीवरून एकमेकांची खेचत राहिलो आणि हास्यात बुडून गेलो.